कधी कधी तर असा विचार येतो की एवढी चांगली बाई असून इथे जेलमध्ये कशी येऊ शकते काय माहिती. झालं असेल हो काहीतरी. अहो नाही ना डॉक्टर, अहो खूप चांगली बाई आहे ही. कुणाला बी विचारा जेलमध्ये. अहो हिचं कधी कुणाशी भांडण नाही, भांडण तर सोडा, कधी कुणाला वाईट शब्द सुद्धा बोलत नाही. खूप प्रेमळ बाई आहे हो. मग काय झालं? तेच तर कळत नाही ना. अहो जेलमधल्या सगळ्या कैद्यांची हिस्ट्री आम्हाला माहीत असते, पण हिची हिस्ट्री कुणालाच माहीत नाही. ही कुठून आली, कशी आली, का आली, काही सुद्धा माहीत नाही बघा. कधी कधी तर असं वाटतं काही न करता टाकले हिला आतमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, हिला आज सोडणार पण होते. मग पुढे काय झालं? काय माहिती कुणी नजर लावली. हिच्या गाठोड्यामध्ये अंमली पदार्थ सापडला म्हणून सुटका रद्द झाली हिची आणि हिला काळ कोठडीत टाकली. कधी कधी तर असं वाटतंय कुणीतरी हे मुद्दामच केले. ही बाई असं करणार नाही हो. खूप चांगल्या मनाची बाई आहे. मला लेकराला आशाबाई, आज काय खरं नव्हतं बघा तुमचं. देवाचे उपकार म्हणून वाचलेत बघा तुम्ही. मेले असते तरच बरं झालं असतं. या जेलात जगून तरी काय उपयोग. बाहेर पडले असते तर लेकरांना डोळे भरून पाहिलं असतं. पण माझं नशीब. शांत व्हा तुम्ही. ऐका, रडू नका तुम्ही प्लीज. मला नाही जगायचं. थोडंसं मला नाही जगायचं. आई शांत व्हा. तुम्ही जर स्ट्रेस घेतला ना तर तुमची तब्येत आणखीन बिघडेल. पण मला खरंच नाही जगायचं. मी खरं सांगते, मला नाही जगायचं. मला नाही. ऐका माझं ऐका तुम्ही प्लीज. आराम करा जरा. हळू. प्लीज रडू नका. शांत व्हा. बरं, मला सांगा, ही जखम कशी झाली तुम्हाला? जखमेचं काय घेऊन बसला डॉक्टर. शरीरावर हाय म्हणून दिसते, बाकी मनात झालेल्या जखमा कुणाला दाखवायच्या त्या बऱ्या सुद्धा होत तुम्ही शांत व्हा. प्लीज शांत व्हा. आराम करा. या मानसिकरित्या फारच खचल्यात. मला ना यांची मेडिकल हिस्ट्री तपासावी लागेल. जुने पेपर्स कुठे मिळतील? माझ्या बरोबर चला तुम्ही, मी दाखवते. हां चला. डॉक्टर, इथे असतात बघा सगळ्या फाईल. सापडेल लगेच. डॉक्टर, फाईल सापडली. थँक्यू. अहो पण यावर तर नावच नाहीये. असं कसं होईल? मी तर नाव वाचूनच फाईल दिली होती. थांबा, इथेच कुठेतरी पडलं असेल बघ. ठीक आहे असू दे. इट्स ओके. मेडिकल हिस्ट्री तर ओके या पेशंटची, पण डोक्यावरची जखम आणि पॅनिक अटॅक ह्याचं गणित काही उलगडत नाहीये. मला ना आता त्यांच्याशीच व्यवस्थित बोलावं लागेल. कसं वाटतंय आता तुम्हाला? जगावंसच वाटना झाले बघ. अहो असं काय बोलताय?
असं नाही बोलायचं. मी तुम्हाला काही औषधं लिहून देईन, ती नीट वेळेवर घ्यायची. तुमची तब्येत जरा नाजूक आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःची आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काहीतरी चांगलं पौष्टिक खाणं फार गरजेचं आहे. डिंकाचे लाडू मिळतात का हो इथे? आय तुलाही काम करतीस ना, म्हणून हा लाडू तुझ्यासाठी. अरे खा. ये खा खा. सॉरी सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं की तुम्ही जेलमध्ये आहात ते. खरंच सॉरी. काय झालं? कुठे हरवलात तुम्ही? काय नाही. अशा अवस्थेत तुम्ही या काळ कोठडीत राहणं काही बरोबर नाही. मी एक काम करते, मी जेलरला मेडिकल सर्टिफिकेट लिहून देते आणि तुमची कोठडी रद्द व्हावी यासाठी प्रयत्न करते. नको करूस असं. कुणी माझी अशी काळजी घेणं मला धार्जिन नाही बघ. का करतेस इतकं माझ्यासाठी? कारण तुम्ही पेशंट आहात आणि मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे आता जास्त विचार करू नका. तुम्ही जास्त विचार केला ना तर ते तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही हो. त्यापेक्षा तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा चांगल्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमवा. बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, काळजी घ्या. मी उद्या येईनच पुन्हा इथे. नर्स, ही फाईल तुमच्याकडे ठेवा. डॉक्टर, लय चांगली आहेस बघ तू. लय दिवसांनी कुणीतरी दुसऱ्यासाठी एवढं करताना पाहिलंय मी. नाव काय परी तुझं? मला कळत नाहीये तुम्हाला मी माझं नाव सांगू का नको ते. तुम्ही ना मला फारच वेगळ्या आणि चांगल्या वाटतात. जाऊ दे, सांगतेच. काय रे सटवे, वाटतंय ना बरं तुला? हा, मग चल झोप की. आणि हे बघ, काम सोडून जर दुसरं काही बोललीस की नाही तर डॉक्टर समोर स्पेशल ट्रीटमेंट देईन तुला, समजला? चल झोप. त्याचं काय आहे डॉक्टर? अहो, या लोकांना प्रेमाची भाषा कळतच नाही. थोडासा दम त्यांना द्यावाच लागतो. तुम्ही अजून इथंच? अहो, निघायला हवं तुम्हाला. निघा हा, तुमचे मिस्टर बाहेर वाट पाहतायत. निघताय ना? निघा हा. पड. जेलच्या बाहेर उभं राहून कंटाळा आलाय. आतमध्ये कशी राहत असतील माणसं, ते पण एवढ्या वर्ष. एखादा काय न करता बिचारा आतमध्ये गेला असेल तो कर्मानच मेला म्हणून समजायचं. बोला की पाहुणं. सूर्यकांतराव, अहो आमच्या शेजूला पोशाख घेतलाय ना? हो घेतलं की. आपण पुढच्या टायमाला भेटू ना, तेव्हा देतो तुम्हाला. अहो नाही म्हणजे मी काय म्हणतोय तेवढं ते अहो, आजच पाहिजे होता पोशाख. आमच्या पोराला साखरपुड्याला जायचंय ना का? साखरपुडा? वय, अहो त्याच्या मित्राचा साखरपुडा आहे आज. नाही, तिथं गेल्यावर सगळं विचारणार ना का सासरवाडीने काही पोशाख बिशाख केला का नाही. हा, मग त्याने काय उत्तर द्यायचं सांगा बरं तुम्हीच. अहो, पोशाखाचीच कापड घालून जाणार म्हणून रुसून बसले पोरगा आमचं. हा, आजच घेऊन या पोशाख, नाही का?
हा आलो असतो, पण काय जरा मी बाहेरगावी आता. अहो म्हणजे जमणार नाही का काय हा? जमवावं लागल. हा जमवावं लागल बरं का, घेऊन या तेवढा. नाही तर तुमचंच नाव खराब होईल हो, आणि आम्हाला काही चालणार नाही बरं का ते. बरं ठीक आहे, मी घरी येतो तुम्हाला द्यायला. अहो घरी कशाला बोलवताय? एवढं चहा पाहिजे, एक कप दूध वाया जाईल ना आपलं. हा घरी नका बोलून सांगा त्याला. हा शैलेश बोलतोय. पाहुणा आहे का ना? तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय घरी यायचा? नाही म्हणजे माझी बी धावपळच आहे. मी काय म्हणतो, तुम्ही फाट्यावर येऊन थांबा, मग मी तिथं येतो. पण फाट्यावर या बरं का, फाट्यावर मारू नका. हा? अहो नाही नाही, फाट्यावर आलो की फोन करतो तुम्हाला. हा हा. हा यांच्या सेंटचा वास नाहीये. अहो अहो, काय काय आग लागली का? काय काय झालं कोकलायला तुला? हे काय? बापाची राहिलेली ढोसली काय ग तू? हातात शर्ट पकडला विचारतीये काय? या शर्टाला सेंटचा वास येतोय. हा तुमचा सेंट नाहीये, लेडीज सेंटचा वास येतोय. लेडीज सेंट. हा हाय लेडीज सेंटच आहे. मला आवडतं कधी कधी लेडीज सेंट मारायला. मग तुझा काय प्रॉब्लेम आहे? पण तू तुझी कामं कर ना. बाकीच्या बायका जशा नवऱ्यावर तोरा दाखवतात ना, तसा तोरा माझ्यावर दाखवायचा नाही. काय तुमचं बाहेर परत तेच तर न तुला लय हाऊस आहे ना? लय हाऊस आहे ना वास घ्यायची? काय बायकोगिरी करायची तुला? सगळीच बायकोगिरी काढतो का नाही बघ तुझी. परत जर तुझ्या नाकाला कुठला वास आला ना, तर धडकीच भरली पाहिजे तुला वास घ्यायची. चल चल तू जा, चल तुला जाता आता ड्रॉप करते मी. अगं नाही, नको. माझे मिस्टर आलेत. तो बघ. अगं कशाला बोलवायचं तुझ्या नवऱ्याला? मी ड्रॉप केलं असतं ना तुला. मस्त एसीची हवा खात गेलो असतो, छान रिलॅक्स वाटलं असतं तुला. हो ना, एकतर संपूर्ण दिवस आपला एक्झॉस्टिंग गेलाय. त्यात आता तू बाईकवरती जाणार. कशाला एवढा त्रास करून घेतेस? त्रास कसला आलाय त्यात? उलट मी दिवसभर असं कधी एकदा नवऱ्याला सांगतेय ना, असं झालंय मला. तुम्हाला माहितीये का, जी गंमत नवऱ्याच्या बाईकवर बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवण्यात आहे ना, किंवा त्याने ब्रेक मारल्यावर त्याला घट्ट पकडण्यात आहे, किंवा जी गंमत त्याला मिठी मारून त्याच्यासोबत प्रवास करण्यात आहे ना, ती गंमत तुमच्या या एसी कारमध्ये नाहीये. एसी काय, आजूबाजूचं वातावरण फक्त थंड करतो, पण नवऱ्याला मारलेली मिठी मनाला प्रेमाचा गारवा देते. सो तुम्ही जा तुमच्या एसी कारनी, मी जाते माझ्या नवऱ्याच्या बाईकवरती. ओके डिअर, गो एन्जॉय. बाय बाय. बाय. काय मग डॉक्टर मॅडम, कसा होता आजचा दिवस? अमेझिंग, खूप मस्त गेला माझा दिवस. मला माहितच होतं भारीच असणार ते. अच्छा, तुला कसं कळलं रे? मी बघितलंय ना, तू हे कपडे घातले ना की तुझ्या अंगात दुसरीच तुळजा शिरते. डॉक्टरचं काम करत म्हणून तू वेगळाच आनंदात असतेस. वा, छान ऑब्झर्वेशन आहे नवरोबा. माझा नवरा आहेच तसा गुणाचा. बरं चल, निघूयात का आता? हा त्याआधी आपल्याला वाटेत पाहुण्यांना पोषक द्यायला लागेल. असं अचानक? तुझं काहीतरी द्यायचंच आहे ना, मग आता देऊ ना. चल, वाट बघत असतील. जायचं?
लय सेंटचा वास घ्यायचा आहे ना तुला. चल. कोण आहे रे तिकडं? ए अरे कुठं उलातली सगळी? ए हर्या, हर्या, जी भैया. कुठं उलातला होतास? तुला बोलवायचं असेल तर काय गायांना आवाज द्यायचा का? वय जा, खराटा आणि आहे ना गोटा धुवायचं टबान. ऐकायच्या आधीच गेला. नाही, जा जा. ठेवीत. चला लागा कामाला. चला, हा गोठा, हे शेण आणि तुम्ही. तुमच्याकडं 10 मिनिटं आहे. तेवढ्या 10 मिनिटात अख्खा गोठा साफ झाला पाहिजे. चल सुरुवात कर. हो भैया, पैसा वेळेला का त्रास देत आहे? माझे का महिने करतो की. तुम्हाला शिकवणार? तुम्हाला शिकवणार का? तो टब आणि खराटा आणून दिलास ना? चल निघ. निघ ना. हा, तू काय गाया बघत उभी राहिलीस? वय चल साफ करायला सुरुवात कर. तुला लग्न करून घरी आणली ती काय सेंटचा वास घ्यायला आणली होती का? आता हा गोठा एवढा साफ करायचा ना तू की आयुष्यभर तुझ्या नाकातनं शेणाचा वास गेला नाही पाहिजे. चल. चल उरक लवकर. जमल ना आजच्या दिवसात? अंगास लय वास घेऊशी वाटत होता नाही का? घे वास अजून. जास्त वाट बघायला नाही लागली. नाही नाही, आणलं ना पोशाख? आणलं. द्या द्या लवकर द्या. भारीतली कपडे आहेत ना? होय. काय हो, तुम्हाला असं हे मध्येच रस्त्यात पोशाख मागून घेणं चुकीचं नाही का वाटत? छे छे, अहो, अजिबात नाही. माझ्यामुळे ना आपली भेट झाली, पोशाख मिळाला आणि चहा पाण्यासाठी वेळ पण नाही गेला बघा. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जर गावात आला असता तसंच पेट्रोल वाया गेलं असतं का नाही? म्हणजे मी तुमचा फायदाच केलाय, होय का नाही पाहुणं? बर, मी येऊ का? माझी मित्रमंडळी पुढे गेलीत आणि आता काय, याच कापडावर मला आहे ना साखरपुड्याला जायचं. माझ्या पुढे जर ती निघून गेली का नाही, मला याच गाडीवर जायला लागेल आणि परत पेट्रोल वाया जाईल. येऊ का पाहुणं? हा चल. पाहुणे इकडे कुठे निघा? आउट ऑफनी जात पेट्रोल. चल. सूर्या, तुला हे सगळं विचित्र नाही करे वाटत? म्हणजे कपड्यांसाठी एवढा आधाशी कोणी कसं असू शकतं? तुळजा, अगं गावात चालतं एवढं तेवढं. नाही, ते पण पाक गोंधळून गेले असतात. शेजार पाजारात 2 मंडळी, एक जण आहे का सांग बरं? 10 जणांची जाडोकी एखाद्याला बदल करून टाकते. तुळजा, आपण आहे ना रीतभात म्हणून करायचं असतं. हे बरोबर आहे, चालीरीती असतात ते मान्य आहे मला. पण आज यांनी कपडे मागून घेतले आणि उद्या जर यांच्या डिमांड वाढल्या तर? तुझं तसं काय होणार नाही. आणि जर झालंच तर काय, या की बघून घ्यायला. तू कशाला काळजी करते? चल. आणि मी पण आहे तुझ्यासोबत.